मित्रांनो, आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयाच्या या कक्षातून त्या कक्षात जाणारी महिला तुम्ही कधी पाहिली आहे काय? मित्रांनो, एक आदिवासी महिला आपल्या आजारग्रस्त पतीला पाठकुळी घेऊन उपचारासाठी रुग्णालयात भटकत असल्याची वार्ता आणि व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाले होते. ही घटना आपल्या महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याच्याशी संलग्न रुग्णालयात घडली होती. आता अशी काय परिस्थिती आली की या महिलेला आपल्या आजारी पतीला पाठकुळी घेऊन त्या रुग्णालयाच्या विविध कक्षांमध्ये जावं लागलं आणि तिला कुणी काही मदत करावी, तिला कुणी काही सांगावं, तिची काय समस्या आहे, तिला काय हवं आहे हे विचारावं, एवढंसुद्धा सौजन्य, एवढीसुद्धा माणुसकी आपल्यात राहिली आहे का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता अडचण अशी आहे की आपण सेवा देत आहोत ही भावना लोकांमध्ये राहिली आहे का नाही अशी परिस्थिती आपल्या आजूबाजूला दिसून येते. आता ही घटना जिथे घडली ती सदर आदिवासी स्त्री, हिच्या पतीला काही आजार असेल, समस्या असेल, तो अशक्त असेल, त्याला चालता येत नसेल, म्हणून तिने आपल्या पतीला पाठकुळी घेतलं. दुसरा काही इलाज नाही ना, सायकल नाही, रिक्षा नाही, कसं आणावं, कसं न्यावं, कसं कुणाशी बोलावं, कुणाकडून काय मदत मागावी, अशा गांजलेल्या परिस्थितीत जेव्हा लोक विविध सेवा किंवा विविध कामांसाठी शासकीय यंत्रणेच्या दाराशी येतात, तेव्हा त्यांची दखल घेणं, त्यांना ताबडतोब मदत करणं हे तिथल्या यंत्रणेचं, प्रशासन व्यवस्थेचं आद्य कर्तव्य आहे. दुर्दैवानं असं होत नाही. त्यामुळे ही महिला आपल्या पतीला पाठकुळी घेऊन त्या रुग्णालयात हिंडत राहिली. शिवाय त्यांचा लहान मुलगा तिच्यासोबत चालतच होता. त्या महिलेला कुणी तिच्या पतीसाठी स्ट्रेचर घ्या किंवा व्हीलचेअर घ्या किंवा त्यांना त्या व्हीलचेअरवर झोपवा, आम्ही त्यांना जिथं उपचार करायचे तिथं घेऊन जातो, डॉक्टरांना दाखवतो, असं काहीही तिथं घडलं नाही असं दिसून येत आहे या सगळ्या वार्तावरून, व्हिडिओवरून. आता ती महिला समजा साक्षर नसेल, तिला ह्या गोष्टी शासकीय रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रात कसे उपचार करून घेतात हे माहिती नसेल, तिला लिहिता वाचता येत नसेल, तर तिला काही मदत करणं हे तिथल्या लोकांचं काम नाही का? तिची समस्या जाणून घेणं, तिला काय अडचण आहे, तिच्या पतीला काय आजार आहे, ते कुठून आलेत, कधी घरातून बाहेर पडलेत, त्यांनी काही खाल्लं आहे का नाही, त्यांनी यापूर्वी तिने तिच्या पतीवर काही उपचार केलेत का, त्याला शरीराचा काही आजार आहे का, त्याला काही मार लागला आहे, त्याला जखम झाली आहे, त्याला मुकामार लागला आहे, असं काही चौकशी करणं, विचारपूस करणं एवढंसुद्धा कोणी केलं नाही. हे अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. तिला लिहिता वाचता येत असतं तर तिने रुग्णालयात ज्या सूचना लिहिल्या त्या वाचल्या नसत्या का? दुसरी महत्त्वाची गोष्ट, तिला रुग्णाला किंवा तिच्या पतीला दाखल करण्याची प्रक्रिया काय आहे किंवा कुठं जायचं, कुठं केस पेपर काढायचा, कुणाला भेटायचं, कुठला फॉर्म भरायचा आहे तिला माहीतच नसेल तर ती बिचारी इथं तिथं फिरतच राहणार ना, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे तिच्या समज, तिची माहिती, ती साक्षर आहे का निरक्षर आहे, या गोष्टींचा आपण
उहापोह करू नये. उलट ती अशा भांबवलेल्या परिस्थितीत असेल तर आपण काय करायला हवं होतं आणि आपण नेमकं काय केलं नाही याच्याबद्दल आपण आत्मपरीक्षण करायला हवं. मित्रांनो, आपण ही कल्याणकारी व्यवस्था आहे, लोककल्याणकारी व्यवस्था आहे, लोकशाही असं म्हणतो, तेव्हा ती आदिवासी स्त्री, तिचा आजारी पती, त्यांचं लहान लेकरू ह्यांच्यापर्यंत कल्याण, लोककल्याण, लोकसेवा पोचवायला नको का? ही कोणी पोचवायची? असं मला हे तुम्हाला दुःखद अंतःकरणाने विचारावं लागतं आहे. मित्रांनो, अकोला महाविद्यालय रुग्णालय प्रशासनाने या सगळ्या प्रकरणात असा त्यांचा पवित्रा होता की रुग्णालयात दाखल करण्यासाठी काही औपचारिकता, फॉर्म भरणे, तिथं नोंद करणे किंवा संगणकात पतीचं नाव, वय, कुठून आले, काय होतं आहे याची नोंद करून पुढील उपचारासाठी अमुक एक अशा क्रमांक दिलेल्या कक्षात जाणे असं करायला हवं होतं. आणि असं सगळं तिनं केलं असतं तर तिला योग्य ते मार्गदर्शन मिळून तिच्या पतीवर उपचार सुरू झाले असते असं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. आणि तिथं त्याच्यापुढेही जाऊन रुग्णालय प्रशासन असं म्हणतं आहे की सदर आदिवासी महिला ही बाह्य रुग्ण विभाग, आउट पेशंट डिपार्टमेंटचे कामकाज संध्याकाळी संपल्यानंतर आली होती आणि तिने येतानाच पतीला आपल्या पाठकुळी घेऊन त्या रुग्णालयात प्रवेश घेतला होता. ठीक आहे, ती संध्याकाळी उशिरा आली असेल, आउट पेशंट डिपार्टमेंट, बाह्य रुग्ण विभाग बंद झाला असेल, तरी पण तिची दखल घेणे, रेसिडेंट मेडिकल ऑफिसर रुग्णालयात 24 तास उपलब्ध असतात, निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या कानावरती बाब घालणे, तिची काही सोय करता आली तर पाहणे, तिच्या पतीला, तिच्या लहान लेकराला यांनी काही खाल्लं आहे का, पोळी भाजी, वरण भात, तिने काही खाल्लं आहे का, असं काही विचारपूस करून त्यांची शेजारच्या धर्मशाळेत किंवा काही त्यांचं राहण्याची सोय करता आली तर करायला हवी होती असं मला वाटतं. आता तिला जर एवढं माहिती असतं तर तिने तिथल्या सेवकांना, कर्मचाऱ्यांना विचारून त्यांच्याशी संपर्क करून स्ट्रेचर, व्हीलचेअरची मागणी केली असती. पण तिला ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात नसल्यामुळे तिला या सगळ्या परिस्थितीमधून कसा मार्ग काढावा, कसं कुणाला भेटावं, काय विचारावं हे माहीत नसल्यामुळे भांबवलेल्या, गोंधळलेल्या परिस्थितीत ती ह्या विभागातून त्या विभागात हिंडत राहिली आणि तिची दखल घेतली नाही, तिला कोणी मार्गदर्शन केलं नाही. हे अत्यंत गंभीर असं कर्मचारी सेवकांचं वर्तन आहे आणि त्याच्याबद्दल त्यांची चौकशी करण्यात येईल असं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. तिच्याकडे दुर्लक्ष कोणी केलं का, तिला उचित माहिती कोणी दिली नाही, हे सगळं तपासण्यात येईल. कारण रुग्णालयात सर्वत्र CCTV कॅमेरे असतात असं मला वाटतं. त्यामुळे हे सगळं प्रकरण चौकशी होऊन धसास लागेल. पण त्याच्या आधी त्या महिलेच्या पतीवर उपचार झाले का, ती महिला, तिचं लहान लेकरू यांची काही सोय झाली का, ते व्यवस्थित बरे झाले का, रुग्णालयाने त्यांच्यावर पुढे काय उपचार केले, कशी वागणूक दिली याबद्दलसुद्धा माहिती घ्यायला हवी असं मला वाटतं. रुग्णालयात व्हीलचेअर, स्ट्रेचर उपलब्ध आहे का नाही याबद्दलसुद्धा पूर्वी चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि रुग्णालयात गोरगरीब रुग्णांवर उपचार होतात, त्यांना चांगली वागणूक मिळावी, मानवतेच्या भूमिकेतून किंवा एकमेकाला मदत करण्याच्या भावनेतून रुग्णालय सेवक, कर्मचारी यांनी वागून आपलं कर्तव्य अचूक रीतीने बजवायला हवं असं मला वाटतं. तुम्हाला या घटनेबद्दल काही कॉमेंट करायचे आहेत का, काही अभिप्राय द्यायचे आहेत का, काही मत व्यक्त करायचं आहे का, तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये करू शकता. माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझे रील पाहत जा, ते लाईक शेअर करा, मला फॉलो करायला विसरू नका. मी असेच काही वेगळ्या वाटेवरच्या गोष्टी घेऊन येत असतो ज्या तुमच्यापुढे मांडतो, ज्या नक्कीच तुम्हाला तुमच्या हृदयाला स्पर्श करत असतील, त्या तुम्हाला कदाचित आवडतील. मी ज्या उणिवा आहेत त्या उणिवा मांडायचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्या उणिवांवर मात करून समाजात एकमेकाला मदत करण्याची भावना वृद्धिंगत होईल. तेव्हा या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. माझ्या या
अनवट वाटेबद्दल तुमचे मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन सगळ्यांना माहिती द्या. त्यांना फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला सांगा अशी मी तुम्हाला विनंती करतो. तर मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.